2019 मध्ये ज्यावेळेला कोरोना आला, त्यावेळेला माझी आजी एक्सपायर झाली. तर त्यावेळेला माझ्या आयुष्यात खूप असा वेगळा प्रसंग आला होता. त्याच्यानंतर माझ्या घरात काही फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे मला शिक्षणासाठी विरोध होता, खेळण्यासाठी विरोध होता आणि मला अडचणी येतात त्या मी हसत-हसत एक्सेप्ट करते. कारण की अडचणीतूनच माणूस उभा राहतो आणि अडचणीमधूनच माणूस शिकतो. नमस्कार, माझं नाव आसमा अजमल कुरणे. माझा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. माझं शिक्षण MA योगा. मला लहानपणापासूनच खेळाची आवड खूप होती. मी ज्यावेळेला 5वी मध्ये होते तेव्हा मी बास्केटबॉल खेळत होती. 5वी ते 10वी मी बास्केटबॉलमध्येच माझ्या खेळाची सुरुवात केली. त्याच्यानंतर मी हळू रनिंगमध्ये सुरुवात केली. माझा परिचय द्यायचा झाला तर मी लहानपणापासूनच खेळामध्ये जास्त ॲक्टिव्ह होती. अभ्यासामध्ये माझं जरा रस कमी होता. माझ्या फॅमिलीमध्ये माझी मम्मी, माझे वडील, माझी आजी आणि माझी बहीण असे आम्ही 5 जण राहत होतो. काही फॅमिली प्रॉब्लेममुळे माझे आई-वडील वेगळे झाले. त्याच्यानंतर मी माझ्या आजीकडे राहायला लागली. आजी रोज सकाळ-संध्याकाळ कामी जात होती. दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी, झाडू-फरशी करायला जात होती. आणि आतापर्यंत माझं जे शिक्षण होतं 2019 पर्यंत हे माझ्या आजीनी बघितलेलं आहे. आजीनी मला वेळोवेळी मी खेळात जाताना मला ज्या गोष्टी लागणार किंवा माझ्या शिक्षणाचा खर्च किंवा मला ॲडमिशनची फी असेल किंवा परीक्षेची फी असेल, हे आतापर्यंत जे काही घडलं ते माझ्या आजीमुळे घडत आलं. 2019 मध्ये ज्यावेळेला कोरोना आला, त्यावेळेला माझी आजी एक्सपायर झाली. तर त्यावेळेला माझ्या आयुष्यात खूप असा वेगळा प्रसंग आला होता, की कोरोनामध्ये खूप ठिकाणी बॉडीच्या जवळ जाऊ देत नव्हते, कारण की लागवण लगेच होत असल्यामुळे जाऊ देत नव्हते. मग मी मुस्लिम धर्मात माझा जन्म झाला. त्यामुळे आमच्या धर्मात असं असतं, की लेडीजांना कब्रस्तानमध्ये जाऊ देत नाहीत. पण त्यावेळेला असं कोणीच नव्हतं, की माझ्या आजीला हे करेल. मग त्यावेळेला आमच्या कब्रस्तानमध्ये एक वृद्ध होते. त्यांनी सांगितलं, की तुमच्या घरातली एखादी स्त्री जी हे करू शकेल, तिला पुढे पाठवा. मग माझ्या मम्मीला काही कारणास्तव त्या गोष्टी करता आल्या नाहीत. मी पहिल्यांदा जर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट जर फेस केली असेल तर ती हे, की माझ्या आजीला मेल्यानंतर अंघोळ घालणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ज्याच्यामुळे मला खूप मानसिक त्रास पण झाला. ह्या कमी वयात मी काही माझ्या आयुष्यात असे अनुभव घेतलेले आहेत. माझी आजी त्याच्यानंतर एक्सपायर झाल्यानंतर मग मी खूप एकटी पडली. त्याच्यानंतर खूप लोकांनी मला माझ्या आयुष्यात अशा खूप लोकांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यापैकी माझी मम्मी. ज्यावेळेला मी 9वी मध्ये नापास झाली त्यावेळेला मी खूप खचली होती. त्यावेळेला माझ्या मम्मीने मला एक सांगितलं, की "भले काठावर पास हो, चालू दे काही प्रॉब्लेम नाही. पण पास हो, काही हे नाही." त्यामुळे मम्मीनी ज्यावेळेला मला परत 10वी डायरेक्ट 9वी सोडून 10वी ॲडमिशन घेऊन बाहेरून फॉर्म भरून ज्यावेळेला मला 10वी बसवलं, त्यावेळेला मी पहिल्याच वर्षी 10वीत पास झाली. त्याच्यानंतर माझ्या घरात काही फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे मला शिक्षणासाठी विरोध होता, खेळण्यासाठी विरोध होता. तरीसुद्धा माझ्यात जी जिद्द होती, त्या जिद्दीमुळे मी असा विचार केला होता, की कोण काहीही कितीही बोलू दे. मला मला ज्या गोष्टी मी ठरवल्यात किंवा मी जी स्वप्न बघितलेली आहेत, ती मला पूर्ण करायची. माझ्या आजीची एक इच्छा होती, की मी एकदा ना एकदा तरी विमानात बसावी. पण माझी आजी जिवंत असताना ते शक्य नाही झालं. पण माझी आजी ज्यावेळेला एक्सपायर झाली, त्याच्या कमीत कमी 6 ते 7 महिन्यानंतर मी पहिल्यांदा विमानात बसली. मी एका स्पर्धेला जात असताना. माझ्या खेळाची सुरुवात मी 11वीत असताना मी बास्केटबॉल खेळाडू आहे. मी 11वीत असताना मला एकदा माझ्या स्पोर्ट्सच्या टीचर साधना गावडे त्या मला म्हटल्या, की "बाळ, आपल्या कॉलेजमधून रनिंग करणारं असं कोणी नाहीये, त्यामुळे तू जाणार का?" त्यांनी माझं 3 किलोमीटरला रजिस्ट्रेशन केलं आणि मला 3 किलोमीटर पळण्यासाठी पाठवलं. त्यावेळेला 3 किलोमीटर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पळाली. त्या स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला आणि त्या स्पर्धेत पहिला नंबर आल्यानंतर माझी आवड त्यामध्ये निर्माण झाली आणि त्या आवडीनुसार मी नंतर 5 किलोमीटर, 10 किलोमीटर असं पळणं सुरू केलं. मग हळू मी 21 किलोमीटर केलं. तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जी स्पर्धा होती, ती मी 42 किलोमीटरची केली. जी मुंबई पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन जी आयोजित आपल्या मुंबईचे कमिशनर कृष्णप्रकाश सर यांनी केली होती आणि त्या स्पर्धेमधून मी महाराष्ट्र कॅटेगरीमधून 42 किलोमीटर पळाली आणि मला माहीत नव्हतं, की मी फर्स्ट आहे, सेकंड आहे काय. मला असं वाटलं, की मी पहिल्यांदा पहिले त्यामुळे माझा नंबर वगैरे आला नसेल किंवा काय आणि मला त्यावेळेला इतकं
पळण्याचं एक्सपिरियन्स नव्हता किंवा काही नव्हता. त्यावेळेला माझ्याकडे साधे शूज होते जे एक शूज तर माझा फाटला होता. त्यातून माझा अंगठा सुद्धा बाहेर बाहेर आला होता. मी तसे शूज घालून पळाली होती. मग थोड्या दिवसांनी त्याचा रिझल्ट आला. त्यावेळेला मला स्वतः IPS जे आहे त्या कृष्णप्रकाश सर त्यांचा फोन आला आणि माझा प्रथम क्रमांक आलाय आणि तुला 1,00,000चं बक्षीस मिळालेलं आहे. ज्यावेळेला त्यांनी मला हे सांगितलं त्यावेळेला स्वतः मला पटलेलं नव्हतं. माझे जे कोच होते शामराव मासाळ म्हणून, ते माझी किरकोळ अशी ग्राउंडवर प्रॅक्टिस घ्यायचे रोज. असं 10 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर, कधी त्यांनी 42 किलोमीटरला मला कधी सांगितलं नव्हतं, की तू 42 किलोमीटर कर किंवा तू हे कर. त्यामुळे मी स्वतःच निर्णय घेऊन मी त्या स्पर्धेत सरांना न सांगता गेली होती. त्यामुळे ज्यावेळेला माझा नंबर आला त्यावेळेला मी सरांना पहिला ती खुशखबरी द्यायला गेली. तर सर चकित झाले. सरांना नाही पटलं. मग मी परत सरांना मी फोन लावून दिला सरांना आणि कृष्णप्रकाश सरांना बोलायला सांगितलं. त्यावेळेला सरांना विश्वास झाला आणि सरांना पटलं. त्याच्यानंतर मी असा निर्णय केला, की मी 42 जर पळू शकते, तर मी ह्याच्या पुढेही पळू शकते. पण आजूबाजूचे लोक जे होते, मी ग्राउंडवर सतत 2-2 तास प्रॅक्टिस करत असायची. काही कॉलेजच्या मुली म्हणायच्या, "ही अशी का वेड्यासारखी पळती? ही नुसती पळतच का राहती? नुसती पळत बघेल तेव्हा सकाळ संध्याकाळ पळतच असती." आणि सगळ्या मुली माझ्यावर हसायच्या, चेष्टा करायच्या. पण मला माहित होतं, की मला काय करायचं. मला त्यातनं एक वेगळं निर्माण करायचं, की एखादी मुलगी इतकी कुठलीही मुलगी पळू शकत नाही, तितकं मला जास्त पळायचंय आणि एक वेगळं नाव करायचंय. मग मी असा विचार केला, की माझा जन्म झालाय कशासाठी? काहीतरी वेगळं करण्यासाठी झालाय आणि जर मला वेगळं करायचंय, तर वेगळं ध्येय निवडलं पाहिजे. जे कोणी करू शकत नाही ते आपण केलं पाहिजे. तेव्हा मला मी 8वीत असताना भाग्यश्री चव्हाण नावाच्या माझ्या एक टीचर होत्या, ज्या माझ्या आवडत्या होत्या. तर माझ्या काही फॅमिली प्रॉब्लेममुळे ज्यावेळेला त्या फेजमध्ये मी एकटी होती, त्यावेळेला एका आईसारखा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि मला आईसारखं ज्या गोष्टी आर्थिक असू दे किंवा मानसिक असू दे, भावनिक असू दे, त्याप्रकारे त्या मला सपोर्ट करत होत्या. आणि आज जर माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी जर भूमिका असेल तर त्यांची आहे. कारण की इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला त्यांनी खूप जिद्द दिली आहे. कारण की त्यांचं एक शब्द होतं, "ज्या वेळेला तू आयुष्यात तुझ्या काय बनशील, त्यावेळेला तू माझ्या समोर येऊन उभी राहा. तू म्हणशील ते स्थान माझ्या आयुष्यात मी तुला देईन." आणि माझी फक्त एकच इच्छा होती, की मला त्यांनी एका आईसारखं मला त्यांच्या आयुष्यात एक स्थान द्यावं आणि आज मी ते स्थान मिळवलेलं आहे. आणि माझी एक स्पर्धा अशी मोठी होती, की 72 किलोमीटर मला पळायचं होतं. मी माझ्या कोचला जाऊन सांगितलं, "सर मला 72 किलोमीटर पळायचं आणि तो रेकॉर्ड मला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ब्रेक करायचा." तर सर मला म्हटले, की "नाही होणार आणि आजपर्यंत कुठली मुलगी इतकं पळालेली नाही. तू पळू नकोस. तुझ्याकडनं हे शक्य नाही." तर माझ्या ज्या टीचर होत्या त्यांनी सांगितलं, की "ती करेल. तिच्यावर एकदा विश्वास ठेवा." मग काही लोकांनी त्यावेळेला सरांना भरपूर सांगितलं, की "नाही, ती करू शकणार नाही, तिच्याकडून होणार नाही." भरपूर अशा गोष्टी आल्या सरांना हे करण्यासाठी. मग सरांनी मला 1000 वेळा सांगितलं, "बघ, होईल का? बघ काहीतरी होईल. नुकसान होईल किंवा तुला शारीरिक हे होतील." मग मी सरांना म्हटलं, "सर फक्त एकदा विश्वास माझ्यावर ठेवा, मी करून दाखवेन." मग 3 दिवस माझ्या स्पर्धेला राहिले होते आणि स्पर्धेच्या आदल्या दिवशी मी एक लेटर सरांना द्यायला गेली आणि मी पायरीवरून पडली होती आणि माझा पाय मुरगळला होता. पण मी सरांना घाबरून ते सांगितलं नाही, कारण की सर मला उद्या पळू जर सरांनी मला दिलं नाही तर मी काय करू? आणि मला ते पळायचं होतं म्हणून मी सरांना सांगितलं नाही माझा पाय मुरगळलाय. आणि त्याचबरोबर ज्या दिवशी मी पळणार होते त्यावेळी मला पिरियड झाला होता आणि त्यावेळी 3रा दिवस होता आणि त्या पिरियड्समध्ये मी पळत होती. 72 किलोमीटर पळत होती. त्यावेळेला ऊन इतकं होतं, की माझी बॉडी इतकी डिहायड्रेशनमध्ये गेली होती. माझे होठ पांढरे पडले होते. माझ्या मागे एक ॲम्ब्युलन्स होती. त्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टरांनी मला आजूबाजूच्या लोकांना सांगितलं, की तिची बॉडी खूप डिहायड्रेशनमध्ये गेली आहे आणि जर तिला आता पेनकिलरचं इंजेक्शन दिलं, तर तिला झटका पण येऊ शकतो. पण माझ्या ज्या टीचर होत्या किंवा माझे सर होते, की म्हणायला लागले, "द्या तिला काही नाही होणार. माझा विश्वास आहे ती नक्की करेल." त्यामुळे डॉक्टरांनी मला ज्यावेळेला ते इंजेक्शन दिलं पेनकिलरचं, थोड्या वेळासाठी माझी बॉडी पूर्ण थंड पडली. म्हणजे थोडे हात-पाय असे थंड म्हणजे अशी थंडी वाजून आली. त्याच्यानंतर 10 मिनिटं सरांनी मला मांडीवर असं डोकं ठेवून घेतलं आणि सरांनी मला सांगितलं, की "तुला बाकी कशासाठी नाही पळायचं. तुझ्या हातामध्ये भारताचा झेंडा आहे, तिरंगा आहे आणि तो तुला कंटिन्युअसली घेऊन पळायचा आहे आणि तुला त्या तिरंग्याचा मान राखायचा आहे. त्यामुळे तुला हे कंप्लीट करायचं आणि तुझ्या मागे जे लोक आता आलेत पळायला, इतकी जी गर्दी झाली आहे, त्या लोकांसाठी तुला पळायचं आहे. त्या लोकांचा तुला मान ठेवायचा आहे." ज्यावेळेला सरांनी मला हे सांगितलं त्यावेळेला मी उठली. मग सरांना माहित नव्हतं माझ्या पायाला हे झालेलं. मी सरांना सांगितलं, की "सर मी अशी-अशी पळली होती." मग सर मला म्हटले, "काही होणार नाही. तू 100% करणं नक्की करशील पण." आणि सरांनी मला त्यावेळेला एक सांगितलं होतं, माझं 10 किलोमीटर शेवटचं राहिलं होतं 72 मधलं आणि पंचगंगेचा पूल क्रॉस करताना सर मला एक बोलले होते,
ज्यावेळेला तू पंचगंगेचा पूल क्रॉस करशील त्यावेळेला तुझ्या पाठीवर तुला असं वाटेल की महालक्ष्मीचा हात तुझ्या पाठीवर पडलाय आणि अचानक तुला नसलेली ताकद सुद्धा तुझ्या शरीरात निर्माण होईल आणि तू पळायला लागशील. आणि खरंच मी ते अनुभवलं जेव्हा मी महालक्ष्मीचा पूल क्रॉस केला आणि खरंच अचानक माझी स्पीड वाढली आणि अचानक मी पळायला लागली. सर मला म्हटले घे हळू, अजून आपल्याकडे टाइम आहे. पण मी म्हटलं सर मला स्वतःला कळत नाही की माझी स्पीड का वाढलीये, मी इतकी कशी करायला लागलीये. तर मला तो अनुभव खूप छान स्पर्धेच्या वेळेला आला होता. मी ज्या कॉलेजमध्ये शिकले त्याचं नाव तारांनी विद्यापीठ आहे. ती पूर्ण मुलींची शाळा आहे आणि त्याच परिसरामध्ये मी 14 वर्ष काढलेत. 5वी ते MA पर्यंत मी माझं तिथं शिक्षण घेतलेलं आहे. आणि 5वी पासून जितके शिक्षक मला आतापर्यंत सपोर्ट करत आले, त्या शिक्षकांचा माझ्या ह्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. माझ्या कॉलेजचे जे अध्यक्ष आहेत क्रांतिकुमार पाटील सर आहेत, त्यांनी मला वेळोवेळी खूप सपोर्ट केलाय. माझ्या परीक्षेच्या वेळेला किंवा मला ऍडमिशनची फी वगैरे भरायला आर्थिक मदत असू दे किंवा काही असू दे, त्यावेळेला त्यांनी मला भरपूर प्रमाणे सपोर्ट. माझ्या आयुष्यात असे भरपूर लोक आहेत ज्यांनी खूप माझ्या आयुष्यात महत्वाचा रोल केलेला आहे. जसं की माझ्या कॉलेजमध्ये माझ्या लायब्ररी मधल्या टीचर आहेत उर्मिला कदम. त्यांनी वेळोवेळी मला इंग्लिश खूप कमी समजतं, त्यामुळे मला एखादी स्पर्धा करायची असेल तर मी पहिला जाणार आणि टीचरना म्हणणार की टीचर मला हे कळत नाहीये, तुम्ही मला एक्सप्लेन करून सांगणार का. तर टीचर कमीत कमी अर्धा तास मला समोर बसवून घ्यायच्या आणि त्या सगळं समजावून सांगायच्या की इतकं पळायचं आहे, हे गाईडनेस आहे किंवा ज्या काही गोष्टी त्या स्पर्धेच्या रूल्स मध्ये असतील त्या मला सगळ्या सांगायच्या. तसेच मला आतापर्यंत माझ्या जितक्या मी स्पर्धा केल्या त्याची रजिस्ट्रेशन फी जी काही असेल 2000 5000 किती असेल, त्याची रजिस्ट्रेशन फी माझ्या कॉलेजचे जे सर आहेत ज्यांना मी माझ्या वडिलांसारखं समजते, रंगापुरे सर, त्यांनी आतापर्यंत माझ्या रजिस्ट्रेशनची फी सगळी भरत आली आणि त्यांच्यामुळं मला त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होता आलेलं आहे. आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की त्यांच्यामुळे मला मोठमोठ्या स्पर्धा करता आल्या आणि मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठ्या बाहेर जाता आले. मी आता मध्येच लडाखला गेली होती, कारगिलला. तिथे ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे आणि मला असं वाटलेलं की मी तिथे करू शकणार नाही, कारण की मला ब्रीदिंग घ्यायला त्रास होत होता. मी 2 दिवस आधी जाऊन तिथे राहिली होती. खूप त्रास झाला आणि माझ्यासोबत जी मुलं आली होती महाराष्ट्रातनं, त्यांना पळताना नाकातून ब्लडिंग झालं होतं आणि त्यांना बघून मी खूप घाबरली होती की जर मला अचानक काही झालं तर मी काय करू. तर त्यावेळेला मी असा मनात हे केलं की जे व्हायचं ते होऊ दे, काही झालं तरी आपल्याला ही स्पर्धा 42 किलोमीटरची कंप्लीट करायची आहे. आणि ज्यावेळेला मी सुरुवात केली 42 पळायला, मला काहीही त्रास झाला नाही. मला जरा सुद्धा कुठल्याही पद्धतीचा शारीरिक कुठलीही व्याधी कुठलीही यातना अजिबात झाली नाही. त्यावेळेला मला आतून पळताना असं जाणवत होतं की मी जे करतेय ते मी ठरवलेलं आहे म्हणून करायला लागलीये. जर मी ठरवलं नसतं तर मी तिथपर्यंत गेली नसती. आणि आपण जोपर्यंत आपलं ध्येय काय आहे हे आपल्याला एखाद्या ध्येयापर्यंत जायचंय तर आपल्याला ते आधी ध्येय निवडलं पाहिजे. काही लोक परिस्थितीमुळे कारण देतात की आम्ही गरीब आहे, माझ्याकडून होणार नाही किंवा माझ्याकडून हे शक्य नाही, आमची परिस्थिती गरीब आहे. पण देवाने त्यांना गरीब का बनवलेलं आहे, कारण की त्यांना श्रीमंत व्हायची संधी देवाने दिलेली आहे. मी असं आयुष्यात ठरवलं होतं की मी जर पळू शकली नाही तर मी चालेन आणि जर मी चालू शकली नाही तर मी रांगेन आणि रांगू पण जर शकली नाही तर मी सरपटत जाईन. पण मी शेवटपर्यंत जाईन आणि मी नक्की प्रयत्न करेन. आणि इतक्या स्पर्धेत मला हार पत्करावी लागलेली आहे आणि त्या हारेतून मी एक शिकलेली आहे की जोपर्यंत आपण हारत नाही तोपर्यंत आपल्याला जिंकायची मजा येत नाही. आणि जितकी संकट आपल्या समोर येतात त्या संकटातनं आपल्याला उंच व्हायची आपल्याला तितकी इच्छाशक्ती निर्माण. संकट आपल्याला उंच बनवण्यासाठी येतात आणि पुढे नेण्यासाठी येतात. आणि मी माझ्या लाईफमध्ये एक चॅलेंज समजते की आतापर्यंत जितक्या मला अडचणी आयुष्यात आलेल्या आहेत ते मला पुढे नेण्यासाठी आलेल्या आहेत. आणि ज्या अडचणी येतात त्या मी हसत एक्सेप्ट करते, कारण की अडचणीतूनच माणूस उभा राहतो आणि अडचणीमधूनच माणूस शिकतो. आणि माझ्या आयुष्यात खूप अडचणी आलेल्या आहेत. एखादी माझी स्पर्धा असली की 2-3 दिवसाच्या आधी मला काही प्रॉब्लेम्स येतात किंवा अडचणी येतात, तर त्यावेळेला माझ्या मनात एकच असतं की मला अडचण आली आहे ना, म्हणजे मला 100% त्याच्यात यश मिळणार आहे. हे फक्त मी डोक्यात ठेवून माझ्या ध्येयाकडे वाटचाल करते. भले कितीही वेळा मी स्पर्धेत हारली किंवा काही केलं तर मी 1000 वेळा प्रयत्न करते, पण एखादी ना एखादी त्यातली स्पर्धा मी जिंकणार हे मला माहित असतं, म्हणून मी सतत प्रयत्न करायला लागते. माझ्या आयुष्यातला अजून एक मी अनुभव सांगते. माझ्या आयुष्यात एक आई वडिलांसारखे
दोन व्यक्ती आहेत ज्यांना मूल नाहीये आणि त्यांनी मला मुलीसारखं आज एक 10 वर्ष झालं मुलीसारखं सांभाळलेलं आहे. माझ्या आवडी-निवडी किंवा मला कुठे जायचं असेल, मला काय हवं असेल किंवा एखादी आई-वडील जसे आपल्या मुलीचे हट्ट पुरवतात, त्या पद्धतीने माझ्या आतापर्यंतचे सगळे हट्ट पुरवणं किंवा मला पुढच्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देणं, नेहमी माझ्या पाठीशी उभं राहणं, माझा कुठलाही कार्यक्रम असू दे, त्या कार्यक्रमाला हजर राहणं, माझं तिथं कौतुक करणं आणि ह्या 2 व्यक्तींची माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यांचं नाव चैताली चव्हाण आणि सचिन चव्हाण आहे. ह्या दोघांनी मला आई-वडिलांसारखा खूप सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांच्या ह्या आई-वडिलांच्या प्रेमामुळे मी काही गोष्टी साध्य करू शकली आहे. माझ्या फॅमिली प्रॉब्लेममुळे व माझे आई-वडील वेगळे झाल्यामुळे मला खूप काही लहान वयातच गोष्टी कराव्या लागल्या. समाजाकडून असू दे किंवा बाहेरच्या लोकांकडून असू दे. त्यावेळेला माझ्यासोबत काही असे लोक होते ज्यांनी मला त्या फेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. ह्याच्यामधून मला बाहेर काढलं आणि मला एक आयुष्याचं चांगला मार्ग निर्माण करून दिला. वेळच्या वेळी मला सपोर्ट केलं. माझी ज्यावेळेला आजी गेली त्यावेळेला मी खूप एकटी पडली होती. मला असं वाटलेलं, की मी आता काय करू? कोणाकडे राहू? किंवा कुठे जाऊ? काय करणार? तर त्यावेळेला माझी एक मैत्रीण होती, भक्ती म्हणून होती. ती माझ्या शाळेत शिकत होती. त्यावेळेला मी कॉलेजला होती. तर तिच्या घरामध्ये थोडे फॅमिली प्रॉब्लेम होते आणि तिचं खेळाकडे किंवा शिक्षणाकडे असं दुर्लक्ष होतं. तर तिचे आई-वडील एकदा माझ्या कोचला भेटायला आले होते आणि त्यांनी सांगितलं तिच्याविषयी, की आमच्या मुलगीला आम्हाला असं-असं करायचंय आणि असं-असं पुढे न्यायचंय, पण ती आमचं ऐकत नाही. ती काहीही करत नाही. त्यामुळे जरा सर तुम्ही तिला समजावून सांगा. तर त्यावेळेला मी तिथं उभी होते. तर सर मला म्हटले, की "बाळ तू हिला तुझ्यासोबत ठेवणार का?" मी म्हटलं, "सर हां, ठेवीन." किंवा "तू तिच्या घरी राहणार का?" तर मी सरांना सांगितलं, "हां, मी राहीन. काही प्रॉब्लेम नाही." मग त्यावेळेला मी तिच्याबरोबर तिच्या घरी 2 वर्ष राहिले होते. तर तिचे आई-वडील बाहेर राहत होते आणि ती माझ्याकडे राहत होती. थोडी ती पण काही गोष्टींमध्ये डिस्टर्ब असल्यामुळे मला 2 वर्ष तिला माझ्या बरोबरीने तिला मी घेऊन गेली. ग्राउंडवर असू दे किंवा घरी असू दे किंवा काही असू दे, आम्ही नेहमी दोघीच सोबत असायचो आणि दोघी ज्या काही स्पर्धेला जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल, आम्ही दोघीच इकडे-तिकडे करत असायचो. त्यामुळे 2 वर्ष माझे तिच्याबरोबर इतक्या ह्याच्यामध्ये गेले. माझा जन्म मुस्लिम समाजात झाल्यामुळं मला खूप काही बंधनं होती, की माझ्या धर्मात शॉर्ट घालणं किंवा जास्त शिकणं हे अलाउड नव्हतं. त्यामुळे माझ्या समाजाकडून सुद्धा मला खूप विरोध झाला आणि मला खूप काही गोष्टी फेस कराव्या लागल्या. तरीसुद्धा मी त्या गोष्टींचा विरोध करून आज इथपर्यंत आलेले आहे. माझ्यात एक जिद्द होती, की भले असू दे आपल्याला ह्या गोष्टी नाही करता आल्या, तर आपल्याला दुसऱ्या गोष्टींमध्ये तर त्याकडून विरोध झाला आणि मला बघून काही मुली मग आम्हाला पण खेळायचंय किंवा आम्हाला पण असं करायचंय, आम्हाला पण हिच्यासारखं व्हायचंय. ज्यावेळेला अशा गोष्टी व्हायला लागल्या, तिथून पण मला विरोध व्हायला लागला, की ही करते म्हणून आमच्या मुली तिच्यासारखं बघून करायला लागलेत. आपल्या धर्मात हे चालत नाही आणि ही शॉर्ट घालून पळत असती. हिला कोण बोलत नाही किंवा काही नाही. त्यामुळे भरपूर मला अशा काही गोष्टी फेस करायला लागल्या. मी जेव्हा स्पर्धेला जायची, तेव्हा मला इकडून-तिकडून काही गोष्टी कानावर यायच्या. तरीसुद्धा मी म्हणायची, की जाऊ दे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण की आपल्याला आपलं ध्येय गाठायचंय. त्यामुळे ह्या गोष्टींना मी खूप मागे सोडून आता इथपर्यंत पुढे आलेले आणि ज्या लोकांनी मला आतापर्यंत विरोध केला, जे लोक मला मागे बोलत होते, की मी अशी म्हणजे विरोधात जाऊन ह्या गोष्टी करतेय किंवा आज तेच लोक माझं कौतुक करतात आणि आज तेच लोक मला स्वतः भेटतात. तेच लोक मी यशस्वी झालेल्याचे किस्से आपल्या मुलांना सांगतात किंवा "ती कशी झालीये बघ, ती किती छान करते बघ" किंवा "तिने कसं केलंय तसं करा." तर मला हे ऐकून आता खूप बरं वाटतं, की बाबा ज्यावेळेला मला विरोध झाला, त्यावेळेला कोण माझ्या सोबत नव्हतं. पण आज मी ज्यावेळेला यशस्वी आहे, त्यावेळेला सगळे लोक माझ्या सोबत आहेत. माझी आजी ज्या घरात धुणी-भांडी करत होती किंवा झाडू-फरशी करत होती, त्यांच्या घरातच मी वाढली होती
आणि मी त्यांना आई बाबा म्हणत होती. त्यांचं नाव अंजली किर्लोस्कर आणि अविनाश किर्लोस्कर. मी ह्यांना नेहमी आई बाबा करत माझी आजी ज्यावेळेला काम करत असायची ना, त्यावेळेला मी आजूबाजूने इकडे-तिकडे लहान असताना पळत वगैरे हे करायची. त्यावेळेला मला माझ्या आजीला आई आणि बाबांनी सांगितलं होतं, की अ, दुल्हन तिला खेळामध्ये खूप आवड आहे आणि तिला शिकायचंय आणि ती नक्की शिकेल. फक्त तिला आपण आहे ना त्या पद्धतीने नेऊया. त्यामुळं पहिलं ॲडमिशन ज्यावेळेला माझं शाळेमध्ये झालं होतं 5वीत असताना किंवा पहिल्या ॲडमिशनची फी जी भरली होती, ती आई-बाबांनी भरली होती आणि तिथून माझी शिक्षणाची सुरुवात झाली. आणि ज्यावेळेला मी 5वीत गेले त्यावेळेला मी बास्केटबॉल निवडला आणि बास्केटबॉल खेळायला लागली आणि मला बास्केटबॉलमध्ये इतकी आवड निर्माण झाली, की मी असं हे केलं होतं, की मला ह्याच्यात खेळायचंय. पण परत तिथे मला खेळायला घेऊन विरोध झाल्यामुळं त्याच्यामधून मी हळू हे केलं आणि मला चित्रकलेमध्ये आवड होती. ती सुद्धा काही फॅमिली प्रॉब्लेममुळे मला ती सुद्धा माझ्या ज्या आवडी होत्या मला त्या जोपासता आल्या नाही. रनिंग ही माझी आवड नव्हती. मला फक्त कॉलेजकडून असं एक सांगितलं गेलं होतं, की कोण नाही आणि तू जा. आणि मी गेल्यामुळे तिथं माझा नंबर आल्यामुळे माझी आपोआप त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. म्हणून आज मी त्या खेळामध्ये इथपर्यंत आली. आणि ज्यावेळेला मी थायलंडवरून खेळून आली, त्यावेळेला माझी एक रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये मी इतक्या लोकांना बघितलं, की मी कधी विचारही केला नव्हता, की हे सगळे लोक त्या रॅलीमध्ये माझं कौतुक करण्यासाठी आणि माझ्या यशाचा आनंद हे करण्यासाठी येतील. ज्यावेळेला मी हे बघितलं, त्यावेळेला मी स्वतः आश्चर्यचकित झाले होते, की ज्यावेळेला मला सपोर्टची गरज होती, ज्यावेळेला मी एकटी होती, ज्यावेळेला मला फॅमिलीचा पूर्णपणे सपोर्ट नव्हता. माझी फॅमिली त्यावेळेला माझ्या सोबत नव्हती. त्यावेळेला मी खूप जणांकडून मदत मागितली होती, पण त्यावेळेला मला कोणीही मदत केली नव्हती आणि आज मी इथे उभी आहे, एका शिखरावर उभी आहे, तर त्यावेळेला सगळेजण आलेत. त्यावेळेला खरं तर मी पहिल्यांदा रडली होती, की ज्यावेळेला मला गरज होती त्यावेळेला कोण आलं नाही आणि ज्यावेळेला मी इतकी यशस्वी झाले त्यावेळेला आले. तर माझ्या आयुष्यात ज्या लोकांनी मला 5-6 लोकांनी आजपर्यंत 14 वर्षात मला मदत केली, त्यांची खरंच मी खूप आभारी आहे. कारण की त्या लोकांनी मला पावला-पावलावर जर साथ दिली नसती यशस्वी व्हायला, तर मी इथपर्यंत आली नसती. जर मला माझ्या लायब्ररीच्या टीचरांनी त्या स्पर्धेचं महत्त्व किंवा त्या स्पर्धेचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगितलं नसतं, तर कदाचित त्या स्पर्धेविषयी मला समजलं नसतं. जर सरांनी माझी रजिस्ट्रेशनची फी भरली नसती, तर मी बाहेर जाऊन खेळू शकली नसती किंवा भाग्यश्री चव्हाण ज्या टीचर आहेत, त्यांनी जर मला वेळोवेळी मला जी मदत लागती ती जर दिली नसती, तर मी इथपर्यंत आली नसती. मला अ, अ, एक असतं की घरातलं एक वातावरण असतं आई-वडिलांचं, की सकाळी आई उठती आणि आपल्या मुलांना डबा करून देती किंवा काय. ह्या खूप कमी गोष्टी मला आयुष्यात मिळाल्या. तर त्या गोष्टींची कमी पूर्ण माझ्या आयुष्यात चैताली चव्हाण, सचिन चव्हाण आणि भाग्यश्री चव्हाण ही एक फॅमिली आहे. ज्यांनी मला एका फॅमिली मेंबर प्रमाणे त्यांच्या घरामध्ये मिक्स करून घेऊन माझ्यासाठी एका फॅमिलीप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्यासाठी त्या केल्या. मी सकाळी जरी कॉलेजला चालली, तर मला ज्या गोष्टी आवडतात नकळत तोंडातून मी त्यांना सांगितलं असेल, मला पोहे आवडतात, तर सकाळी मला पोह्याचा डब्बा असायचा किंवा मला ज्या गोष्टी खायला आवडतात, त्या गोष्टी मला फक्त तोंडातून काढल्या, की मला लगेच मिळायच्या. ह्या इतक्या चांगल्या पद्धतीची मला जी फॅमिली मिळाली आणि मला जो फॅमिलीचा सपोर्ट मिळाला, त्यामुळे मला आता फॅमिलीची कमतरता इतकी भासत नाही. नाहीतर ज्यावेळेला मी माझी आजी वारल्यानंतर एकटी होते, त्यावेळेला माझ्या फॅमिलीमधून मला एकही असा सपोर्ट नव्हता. एकही व्यक्ती अशी नव्हती, की ज्याच्याकडे मला होणारा त्रास किंवा मला काय करायचंय किंवा मला कशासाठी करायचंय, ह्या गोष्टी मांडू शकेन असं माझ्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. माझी मम्मी अशी एक हे होती, की माझ्या मम्मीची अशी इच्छा होती, की मी खूप शिकावं आणि खूप पुढे जावं. मी काही बंधनात अडकून राहू नये किंवा काही समाजातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात मी हे होऊ नये. म्हणून माझ्या आईने मला नेहमी एकच सांगत आली, की "तू शिक. तुला जे करायचंय ते कर. मी तुझ्या पाठीशी आहे. भले 1000 लोकं तुझ्या विरोधात येऊ देत. त्या 1000 लोकांच्या सुद्धा मी समोर जाऊन उभारते तुझ्यासाठी लढण्यासाठी." त्यामुळे माझ्या आईनी हा मला शब्दांचा जो सपोर्ट दिला तो माझ्यासाठी खूप मोठा होता. माझे ज्यावेळेला वडील विरोध करत होते ह्या गोष्टींचा खेळणं किंवा हे शॉर्ट घालणं, सगळ्या ज्या काही खेळामध्ये गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विरोध जो माझ्या वडिलांचा होता. आता तो माझ्या वडिलांनी विरोध बंद केला कारण की माझ्या वडिलांची ओळख आता ज्यावेळेला लोक पप्पांना विचारतात, की "अरे तुझी मुलगी अशी-अशी करती, तुझी मुलगी आज इतकं नाव कमवलंय." त्यावेळेला पप्पा गर्वाने सांगतात, "हां, ती माझी मुलगी आहे."
जोपर्यंत मी काय केलेलं नव्हतं तोपर्यंत माझं काही व्यक्तिमत्व नव्हतं. ज्यावेळेला मी केलं त्यावेळेला सगळेजण माझ्या फॅमिलीमधले गर्वाने मान वरती करून सांगायला लागले, की "हां, ही आमच्या घरची पोलगी आहे. ही आमच्या ह्याच्यातली मुलगी आहे." एखाद्या मुलीला पुढे जाण्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि ज्यावेळेला फॅमिलीचा सपोर्ट मिळतो त्यावेळेला ज्या गोष्टी जरी आपण ठरवल्या तर त्या आपल्याला करता येतात. मला कशाचाही सपोर्ट नसताना मी स्वतःच माझ्यामध्ये एक हे आहे, की मी स्वतःलाच आतापर्यंत समजवत आली आणि स्वतःलाच मी स्वतःसाठी ट्रेन करत आली. ज्यावेळेला मी प्रॅक्टिस करत असते ग्राउंडवर, त्यावेळेला मी 42 ज्यावेळेला मी पळत असती, मी 4-4 तास 42 ग्राउंडवर पळती. त्यावेळेला मला स्वतःलाच मी प्रोत्साहन देत असते आणि स्वतः तयार करत असते, की नाही तुला नाही थांबायचं, तुला अजून करायचंय. भले माझा पाय दुखू दे किंवा मला कुठलाही त्रास होऊ दे. मी इतकी स्वतःला आतून माझ्या स्वतःमध्ये इच्छाशक्ती निर्माण करत असते, की नाही थांबायचं नाही. आता जर थांबलं तर आपल्याला पुढचं करता येणार नाही. आता जर थांबलं तर आपल्याला पुढचं करता येणार नाही. मी स्वतःला आता इतकं काही गोष्टींसाठी स्वतःला ट्रेन केलेलं आहे, की मी लास्ट मी जे पळली ते 100 किलोमीटर पळली आणि मला असं वाटलं नव्हतं, की माझी तितकी प्रॅक्टिसही नव्हती. पण माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी 100 किलोमीटर कंप्लीट केलं आणि त्याची नोंद सुद्धा मी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली. माझा कॉलेजचा आणि शाळेचा परिसर म्हणजे माझ्यासाठी असा आहे, की ज्या शाळेत मी शिकली ते माझं माहेर आणि ज्या कॉलेजमध्ये मी शिकली ते माझं सासर. कारण की माझ्या शाळेच्या आणि माझ्या कॉलेजच्या मध्ये एक ग्राउंड आहे. इकडे माझी शाळा आहे आणि इकडे माझं कॉलेज आहे. त्यामुळे मी नेहमी अशी म्हणायची, की मी माहेरातून सासरी आले. तर मला तिथे सुद्धा इतकी छान एक फॅमिलीसारखी लोकं मिळालेली आहेत. इतकी मी अशी आत गेली, की माझ्या कॉलेजच्या वॉचमन पासून ते माझ्या कॉलेजच्या शिक्षकांपर्यंत किंवा मुलीपर्यंत असं एकही व्यक्ती नाही, की मला ओळखत नाही किंवा कोणाला माहित नाही, की मी काय करते, मी कोण आहे. आणि एखादी गोष्ट जर आपल्याला हवी असेल, तर आधी मनात ती जिद्द असावी लागते, की करायचंय म्हणून. जर जिद्द नसेल, तर ते आपल्याला करता येत नाही. आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरपूर वेळा आधी पराभवाचा सामना करावा लागतो, तेव्हाच आपण यशस्वी होतो. आणि जर आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे, तर ती मनात शेवटपर्यंत आपण ठाम ठेवली पाहिजे, की ती गोष्ट मला करायची आहे आणि ती गोष्ट मला मिळवायची आहे. आणि मा मी ज्यावेळेला माझी स्पर्धा असायची किंवा काय असायचं त्यावेळेला मी 4-4 दिवस 4-4 रात्री झोपायची नाही. फक्त माझ्या डोळ्यासमोर एकच असायचं, की मी त्या रस्त्यावर पळतीये किंवा मी त्या ग्राउंडवर पळतीये. मी स्वतःलाच इमॅजिनेशन करायची, की मी पळायला लागले. त्यामुळे मला रात्रभर झोप लागायची नाही. जोपर्यंत माझी स्पर्धा पळून होत नाही, जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मला झोप अजिबात लागायची नाही. सतत माझ्या डोक्यामध्ये एकच सुरू असायचं, की आपल्याला एवढं पळायचंय. आपण 10 किलोमीटर आधी ह्या स्पीडनं पळायचंय. आपल्याला पुढचं ह्या स्पीडनं पळायचंय. असं मी स्वतःलाच त्याच्यासाठी रोज रात्रभर जागून तयार करत होती आणि मी ती जिद्द माझ्यामध्ये आणत होती. कोल्हापूरमध्ये मी एकमेव अशी लहान वयात सगळ्यात जास्त पळणारी मुलगी आहे आणि सगळ्यात जास्त मी पळाली आहे. आणि त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून माझी जिल्हाधिकाऱ्यांनी निवड केलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रामाणिक कष्ट किंवा ज्या लोकांनी वेळेवर सपोर्ट केला त्यांच्यामुळं मी आज इथपर्यंत पोहोचली आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकत आहे. तसंच मी महाराष्ट्र आयडल यांची खूप आभारी आहे, की मला त्यांनी माझ्या आयुष्याचा संघर्ष मांडण्याचा मला एक चान्स दिला आणि मी बोलू शकली. त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे.